नमस्कार पत्रकार बंधू भगिनींनो, मी राजश्री हेमंत पाटील, अध्यक्ष गोदावरी उद्योग समूह नांदेड। खरं म्हणजे पत्रकार बांधवांसोबत संवाद साधण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे केवळ पत्रकारच नव्हे तर आयुष्य जगत असताना प्रत्येकालाच आज अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे। धकाधकीचं आयुष्य जगत असताना थोडीशी उसंत घ्यावी वाटली तरी देखील उसंत घेण्याचे क्षण फार कमी आयुष्यात येतात आणि घेत असलो तरी अनेक आपल्या मनामध्ये येणारे विचार आपल्याला शरीराने जरी उसंत घेतली तरी मनाने उसंत घेऊ देत नाहीत। मग हे घेण्याचं नेमकं माध्यम काय आहे, कशा पद्धतीने घेतलं पाहिजे आणि त्यातही पत्रकार बांधवांचं आयुष्य म्हणजे मी तुम्हाला वेगळं काय सांगणार, तुम्ही तर स्वतः ते रोज जगत असतात। रोजच्या जगण्यात सततची धावपळ, सततच्या अडचणी, सततचे ताणतणाव म्हणजे ते फक्त व्यवसायातलेच आहेत अशातला भाग नाही, तर रोज आपलं घरगुतीचं आयुष्य असो, मित्रमैत्रिणींमधलं आयुष्य असेल, नातलग असतील, मुलाबाळांचं असतील, प्रत्येकाशी जुळलेलं आपलं नातं, प्रत्येकासोबतचा आपला वेगवेगळा परिघ आणि त्या वेगवेगळ्या परिघामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असू देत किंवा असलेलं टिकवायचं असू दे, या सगळ्या धडपडीमध्ये आपली होणारी ससे हुलपट याच्यामध्ये आपल्या शरीराचंच नव्हे तर मनाचं स्वास्थ्य देखील आपण हरवून बसतो। शरीराचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातो, व्यायाम करतो, सगळ्या गोष्टी करतो, परंतु मनाचं स्वास्थ्याचं काय? आपल्या शरीराचं सौंदर्य, आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी अनेक ब्युटी पार्लर आहे, परंतु मनाच्या ब्युटी पार्लरला, मनाच्या सौंदर्यासाठी कुठलं ब्युटी पार्लर? तर मला वाटतं यासाठीच व्हॉइस ऑफ मीडिया आणि आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्हा सगळ्या पत्रकारांसाठी घेऊन येत आहे एक 10 दिवसाचा खास मेडिटेशनचा हा कोर्स। 26 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजता हा मेडिटेशन कोर्स तुम्हा सगळ्यांसाठी ऑनलाईन सुरू होत आहे। परमपूज्य गुरुवर्य श्री श्री रविशंकरजी यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त पत्रकार बंधू भगिनींना त्यांचं मनाचं स्वास्थ्य निरंतर चिरंतन चिरकाल ऊर्जादायी राहावं, चैतन्यदायी राहावं यासाठीचा हा महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स हा विशेष कार्यक्रम मी जॉईन होते आहे। पण तुम्हालाही सगळ्यांना या कार्यक्रमात जॉईन व्हायचं आहे। व्हॉइस ऑफ मीडियाने घेतलेला हे इनिशिएटिव्ह, टाकलेलं हे पहिलं पाऊल, परंतु तुम्हाला सगळ्यांना या पाऊलवाटेचा राजमार्ग करायचा आहे। 26 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजता प्रत्येकाने ऑनलाईन असलेल्या या कार्यशाळेमध्ये जॉईन होऊन स्वतःचे मनस्वास्थ्य अधिक बुलंद करण्यासाठी, अधिक चैतन्यदायी करण्यासाठी, अधिक ऊर्जादायी करण्यासाठी, अधिक स्वस्थ करण्यासाठी पत्रकार मेडिटेट्स या कार्यक्रमात निश्चित भाग घ्या।